येस. सो जय हिंद फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. आपण याच्या आधी महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25 च्या अनुषंगाने चर्चा स्टार्ट केलेली होती आणि याच्या आधी पहिले 2 भाग आपण बघितलेले आहेत आणि त्या 2 भागामध्ये पहिले 4 चॅप्टर्स म्हणजे राज्याचा संक्षिप्त आढावा, त्याच्यामध्ये दृष्टिक्षेपात महाराष्ट्र, त्यानंतर महाराष्ट्र आणि भारताची तुलनात्मक माहिती, त्यानंतर राज्य अर्थव्यवस्था, लोकसंख्या, राज्य उत्पन्न आणि किमती आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था. तर हे पहिले 4 चॅप्टर्स त्या ठिकाणी बघितलेले होते. राईट. आता त्याच्यानंतर पुढचे जे चॅप्टर्स आहेत तर त्याच्यामध्ये पब्लिक फायनान्स किंवा लोकवित्त आहे, त्याच्यानंतर संस्थांद्वारे वित्त पुरवठा आणि भांडवली बाजार, कृषी आणि संलग्न कार्य, मग त्याच्यामध्ये कृषी आहे, जलसिंचन आहे, फलोत्पादन आहे, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, वने आणि सामाजिक वनीकरण आहे आणि उद्योग. तर साधारणतः या काही चॅप्टर्सचा आपल्याला महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीच्या अनुषंगाने आढावा घ्यायचा आहे. ही सिरीज आपण यासाठी चालू केलेली आहे कारण की सातत्यानं आपल्याला कंबाईनच्या ग्रुप बी पूर्व, ग्रुप सी पूर्व, ग्रुप बी मुख्य या परीक्षांमध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीवरती प्रश्न त्या ठिकाणी आलेले दिसतात आणि त्यामुळे आपण सातत्यानं ही सिरीज फोकस करावी किंवा ह्याच्या अनुषंगानं वेगवेगळे जे करंट रिलेटेड फॅक्ट आहेत किंवा गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत तर त्या कव्हर व्हाव्यात, हा आपला एकंदरीतच याच्या मागचा उद्देश आहे. आता डायरेक्टली आपण जम्प करूयात पब्लिक फायनान्स किंवा 5वा जो चॅप्टर आहे लोकवित्त. तर त्याच्याकडं हा हायलाइटेड पार्ट आहे. हायलाइटेड पार्ट मी नंतर तुम्हाला उपलब्ध करून देईन, त्यामुळे त्याच्याबद्दल काळजी करायची गरज नाही किंवा ते ड्युरिंग लेक्चर्स लिहून पण घ्यायची तशी गरज नाही. राईट. जे जे महत्वाचं आहे तेच बघतोय आपण. 344 पानांचं जवळपास डॉक्युमेंट आहे आणि त्या 344 पानांच्या डॉक्युमेंटमध्ये सगळंच करायला पाहिजे असं नाहीये, हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. राईट. आता जसे नॅशनल लेवलचे इंडिकेटर्स आपण काही बघता तर तसेच स्टेट लेवलचे काही इंडिकेटर्स इथं विचारले जाऊ शकतात का, तर तेही विचारात घ्यायचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ स्थूल राज्य उत्पन्नाशी राजकोषीय तूट म्हणजेच फिस्कल डेफिसिटचं जे पर्सेंटेज आहे 24-25 मध्ये अर्थसंकल्पीय अंदाजानुसार ते 2.4% आहे. राईट. किंवा प्रायमरी डेफिसिट ही स्थूल राज्य उत्पन्नाशी टक्केवारी 1.2% आहे. तर हे आपण बघू शकतो. त्याच्यानंतर बघा कर महसूल 2024-25 अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसुली जमेमध्ये कर महसुलाचे योगदान हे 84.1% अपेक्षित आहे. हे महाराष्ट्र स्पेसिफिक आपण बघतोय. एवढा डीप आयोग कदाचित कमी जाईल, पण मोघम स्वरूपात तुम्हाला माहित असलं पाहिजे की कोणाचं योगदान त्या ठिकाणी जास्त होतं. आणि सन 2024-25 नुसार कर महसुला म्हणजे टॅक्स रेव्हेन्यू जो स्टेट गव्हर्नमेंटचा आहे तर त्याच्यामध्ये स्वस्त्रोतांपासून महसुलाचे योगदान सर्वाधिक म्हणजे 81.84%. म्हणजे याच्यात स्वस्त्रोतातून महसुलाचे योगदान जे आहे तर ते 81.84% इतकं आहे. सन 2024-25च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राज्याचा स्वस्त्रोतापासून महसूल 3,43,040 कोटी, एकूण महसुली जमेच्या किती आहे 67.7%. राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात राज्य वस्तू व सेवा कराचा हिस्सा सर्वाधिक म्हणजेच 45.4% आहे. त्याच्यानंतर विक्री, व्यापार इत्यादींवरील कराचा हिस्सा 18.2% अपेक्षित आहे. सो साधारणतः मोघमपणे अगदी स्पेसिफिक आकडेवारी नाही, पण कुणाचा हिस्सा जास्त आहे राज्याच्या टॅक्स रेव्हेन्यू मध्ये, त्याच्यानंतर स्वस्त्रोतातून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये कशाचा हिस्सा जास्त आहे असा प्रश्न विचारला इथं जाऊ शकेल. राईट. बघा आता इकडे राज्याच्या स्व कर महसुलातील विविध करांचा सरासरी हिस्सा 2018-19 ते 24-25चा अर्थसंकल्पीय अंदाज. मग इथं जर का तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की राज्याचा वस्तू आणि सेवा कर तर त्याचा हिस्सा 44%, त्याच्यानंतर व्यापार, विक्री इत्यादींवरचा कर 19.5%, त्याच्यानंतर तुमची स्टॅम्प ड्युटी, मुद्रांक आणि नोंदणी फी, स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशनचे जे चार्जेस आहेत 15.7% आणि राज्य उत्पादन शुल्क 8.4% आणि मग इतर मध्ये 12.4% हा हिस्सा दिसतोय. केंद्रीय करातील हिस्सा आणि अनुदाने हे केंद्रीय हस्तांतरणाचे 2 महत्वाचे घटक असून वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार शासनाला ते वितरित करता येतात. सो वित्त आयोगाच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्यांना कलम माहिती आहे. अनुच्छेद 280 नुसार
वित्त आयोगाचं गठन राष्ट्रपतींद्वारे केलं जातं आणि दर 5 वर्षांनी ते त्या ठिकाणी केलं जातं। केंद्र आणि राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे जे रेव्हेन्यू शेअरिंग आहे तर ते कसं झालं पाहिजे तर त्याच्याबद्दलचा अहवाल हा वित्त आयोगाद्वारे सादर केला जातो। 15व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार एकूण केंद्रीय करातील 6.317% हिस्सा राज्याला वित्त आयोगाच्या संदर्भ कालावधीत अनुज्ञेय आहे। म्हणजे 15व्या वित्त आयोगाने नेमकी करातील हिस्साच्या बाबतीमध्ये किती टक्के शिफारस महाराष्ट्रासाठी केलेली आहे तर 6.317% एवढं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो 16व्या वित्त आयोगावरती किंवा 15व्या वित्त आयोगावरती ऑलरेडी एमपीएससी ने प्रश्न त्यांच्या अध्यक्षांच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आता ग्रुप बी च्या मेन्सला त्या ठिकाणी विचारलेला आहे। आता महाराष्ट्राचा जर का विचार केला तर बघा 15व्या वित्त आयोगानुसार केंद्रीय करातील हिस्सा 6.317 आहे। त्याच्या आधी जर आपण बघितलं 14व्या वित्त आयोगाचा 5.521 आहे। बस ही एवढी फक्त आकडेवारी इम्पॉर्टंट त्या ठिकाणी आहे। राज्याचा करेतर महसूल जो आहे नॉन टॅक्स रेव्हेन्यू तर त्याच्यामध्ये बघा व्याजाच्या जमा रकमा 16.5% आणि इतर म्हणजे सामाजिक सेवा 28.4%, आर्थिक सेवा 50.6% आणि सर्वसाधारण सेवा 19.9% आणि इतर आर्थिक सेवा लाभांश आणि नफा 1.1% इतका आहे। राईट। सो बघा राज्यांचे स्वतःचे कर उत्पन्न करेतर महसूल आणि केंद्रीय करातील हिस्सा विचारात घेऊन उद्भवणाऱ्या महसुली तुटीचे निराकरण करण्यासाठी भारतीय संविधानाच्या अगेन अनुच्छेद 275 मधील तरतुदींच्या अनुषंगाने वित्त आयोगाद्वारे राज्यांना सहाय्यक अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत शिफारस करण्यात येते। आता तुम्ही म्हणाल की सर हे आम्हाला सगळं माहिती आहे। राईट, हे मला पण माहिती आहे की हे तुम्हाला सगळं माहिती आहे, मात्र मी पुन्हा एकदा आठवण करून देतो की या अनुषंगाने या म्हणजे हे लोकवित्त नावाचा जो चॅप्टर इकडे दिसतोय आपल्याला तर पॅरलली तुम्ही काय बघितलं पाहिजे केंद्र राज्य संबंधांमधले आर्थिक संबंध जे आहेत तर ते पॅरलली व्यवस्थित पद्धतीने बघितले पाहिजेत, कारण तिथं तुम्हाला फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो। बघा केंद्र सरकारकडून प्राप्त होणारी अनुदाने महसुली जमेचा एक महत्त्वाचा घटक असून मग केंद्र सरकारकडून राज्याला प्राप्त होणाऱ्या अनुदानांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो असा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि 1 2 3 4 मुद्दे देऊ शकतात। अलीकडे जरा कन्सेप्च्युअल आणि थोडेसे एनालिटिकल क्वेश्चन्स विचारले जात आहेत, थोडेसे डेप्थ वाले क्वेश्चन विचारले जात आहेत इकॉनॉमीच्या पेपरमध्ये। तर बघा केंद्र पुरस्कृत योजनांद्वारे योजना अनुदाने, केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार प्रदान करण्यात येणारी अनुदाने, घटनात्मक तरतुदीनुसार प्रदान करण्यात येणारी अनुदाने आणि इतर अनुदाने या सगळ्याचा समावेश कशामध्ये होतो केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या अनुदानांमध्ये त्या ठिकाणी होतो। गेटिंग इट। 15व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार 70,375 कोटी अनुदाने महाराष्ट्राला प्राप्त होणं अपेक्षित त्या ठिकाणी आहे संदर्भ कालावधीमध्ये, अर्थातच म्हणजे कधी 2021-22 ते 25-26 या कालखंडामध्ये जर विचार आपण केला तर। राईट, बाकी टेबल्स आणि चार्ट्स आहेत जे महत्त्वाचे आहेत तर तेच फक्त मी इथं फोकस करणार आहे। राईट, आता इथं तसं हे महत्त्वाचं नाही, पण आता स्वतःचा कर म्हणजे राज्याला स्वतःच्या करातून प्राप्त होणारा महसूल हा सर्वात जास्त आहे असं आपण म्हटलेलं आहे। मग राज्याच्या स्वतःचा कर महसूल याच्यामध्ये कशाचा समावेश होतो तर त्याच्यामध्ये विक्री व्यापार इत्यादीवरचा कर आहे, त्याच्यानंतर राज्य वस्तू व सेवा कर आहे, मुद्रांक आणि नोंदणी शुल्क आहे, त्याच्यानंतर स्टेट एक्साइज ड्यूटी आहे, राज्य उत्पादन शुल्क, विजेवरचा कर आणि शुल्क आहे, जमीन महसूल त्या ठिकाणी आहे, वाहनांवरचा कर आहे, मोटर व्हेकल टॅक्स, उत्पन्न आणि खर्चावरचा कर आहे, माल आणि प्रवासी कर आहे आणि विक्रिय वस्तू आणि सेवा यांवरील इतर कर आणि शुल्क आहे। राईट, आणि मग 2 नंबर काय आहे परत केंद्रीय करातील हिस्सा, हे मिळून टॅक्स रेव्हेन्यू तयार होतो। म्हणजे टॅक्स रेव्हेन्यू मध्ये 2 कंपोनेंट आहेत राज्याच्या, एक म्हणजे राज्याच्या स्वतःच्या करातून मिळणारा महसूल आणि दुसरी गोष्ट राज्याला केंद्रीय करातील जो हिस्सा त्या ठिकाणी मिळतोय, डिव्होल्यूशन जे होतंय टॅक्सेस स्टेटला तर तो हिस्सा। राईट, सो करेतर महसूल, केंद्रीय अनुदाने वगळून आणि केंद्रीय सहाय्यक अनुदाने ह्याच्यामध्ये करेतर महसूल मध्ये ह्या 2 गोष्टींचा समावेश परत होताना दिसतो आपल्याला। राईट, सो म्हणून म्हटलं
हिकडचा पार्ट हा अजिबात इम्पॉर्टंट नाहीये, फक्त हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. जर त्यांनी क्वेश्चन अशा पद्धतीचा विचारलाच तर आपल्याला फायदा होऊ शकतो. बघा, विकास खर्चामध्ये सामाजिक सेवा, आर्थिक सेवा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत राज याच्या म्हणजे यांचा समावेश होतोय. तर विकासेतर खर्चामध्ये सर्वसाधारण सेवा, व्याज प्रदाने आणि ऋण सेवा यांचा समावेश त्या ठिकाणी होतोय. नेक्स्ट, भांडवली जमा. राईट. सो भांडवली जमेमध्ये राज्याचे देशांतर्गत ऋण आणि केंद्र शासनाकडील कर्ज आणि आगाऊ रकमे हे सरकारी ऋण लेखे यांचा समावेश होतोय. नंतर राज्य शासनाने दिलेली कर्ज आणि आगाऊ रकमा वसुली, त्याच्यानंतर लोकलेख्याच्या निव्वळ जमा रकमा आणि इतर निव्वळ भांडवली जमा जसे की आंतरराज्यीय तडजोड, आकस्मिकता निधी आणि त्याचे विनियोजन इत्यादी बाबींचा समावेश होतो. म्हणजे जस्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो की राज्याच्या भांडवली जमेमध्ये कशाचा समावेश होऊ शकतो. हे थोडंसं टेक्निकल वाटत असेल तरी देखील समजून घेण्याचा प्रयत्न करा. असे प्रश्न इथनं पुढं आपण त्या ठिकाणी एक्सपेक्ट करू शकतो. तरी यातला 80% गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण स्किप करतोय. राईट. आता राज्याची अर्थसंकल्पीय अंदाजानुसार तूट किती होती तर ते दिलेलं आहे. जसा FRBM ऍक्ट आहे तर त्याच पद्धतीने महाराष्ट्र राजकोषीय उत्तरदायित्व आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन नियम आहे 2006चा, तर त्याला बांधील आहे असं देखील इथं सांगितलेलं आहे. त्याच्यानुसार त्यांनी राजकोषीय महसुली तूट, राजकोषीय तूट आणि प्राथमिक तूट आणि क्रमे किती लाख कोटी आहे त्या ठिकाणी आहे तर ते दिलेलं आहे. बघा, नेक्स्ट पुढचा मुद्दा, 5वा वित्त आयोग. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत शिफारसी करावयाच्या उद्देशाने 5व्या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली. वित्त आयोगाचा कालावधी 16 डिसेंबर 2020 ते मार्च 2025 असा त्या ठिकाणी आहे. म्हणजे रिसेंटली संपलेला आहे. आता 6व्या वित्त आयोगाचं गठन पण केलेलं आहे. आपण करंट अफेअर्स मध्ये त्याची चर्चा त्या ठिकाणी करूया. त्याचे अध्यक्ष वगैरे कोण आहेत. राज्य वित्त आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यांकन, आर्थिक आणि प्रशासकीय उपाययोजना, उत्पन्न वाढीसाठीचे अतिरिक्त स्रोत, लेखा आणि लेखापरीक्षण या संदर्भात शिफारसी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. मग त्या शिफारसी काय आहेत तर ते इथं त्यांनी दिलेलं त्या ठिकाणी आहे. राईट. सो येस, इथं पब्लिक फायनान्स संपते. पब्लिक फायनान्सच्या बाबतीमध्ये मला तर वाटत नाही की 10-12 मिनिटापेक्षा जास्त वेळ घालवला पाहिजे. संस्थांद्वारे वित्त पुरवठा आणि भांडवली बाजार ह्याच्यात पण फार कमी गोष्टी त्या ठिकाणी आहेत. बट वित्तीय संस्थांमध्ये बँका आणि विमा कंपन्या, म्युच्युअल फंड, भांडवली बाजार अशा नॉन बँकिंग वित्तीय संस्थांचा समावेश आहे. वित्तीय संस्था अतिरिक्त निधीचा उत्पादक हेतूंसाठी, प्रोडक्टिव्ह यूजसाठी प्रभावीपणे वापर करून भांडवल निर्मिती करतात. राज्याच्या एकूण मूल्य वृद्धीमध्ये, ग्रॉस व्हॅल्यू एडिशन ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्यात वित्तीय सेवा क्षेत्राचे सरासरी योगदान 10.4% होते आणि राष्ट्रीय वित्तीय सेवा क्षेत्रातील राज्याचा सरासरी वाटा हा किती होता? 24% होता. आता बऱ्याचदा तुम्हाला हे असे प्रश्न दिसत आहेत की राष्ट्रामध्ये राज्याचा वाटा त्या ठिकाणी किती आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर कंबाईनच्या ग्रुप बीच्या मेन्स मध्ये आत्ता 2024 ला विचारलेला मी एक प्रश्न सांगतो, ज्याच्यामध्ये त्यांनी विचारलेलं होतं की एकूण भारताच्या सेंद्रिय शेतीमध्ये महाराष्ट्राच्या सेंद्रिय शेतीचा वाटा किती टक्के. याच्या आधी विचारलेलं किती हेक्टर क्षेत्र सिक्कीमचं सेंद्रिय शेतीखाली आलेलं आहे. पण आता प्रश्न काय विचारला, महाराष्ट्राचा सेंद्रिय शेतीतला वाटा किती टक्के आहे किंवा महाराष्ट्र सेंद्रिय शेतीनुसार कितव्या क्रमांकावरचं राज्य त्या ठिकाणी आहे. पुढे आपण बघूयातच सेंद्रिय शेतीबद्दल. आज आपल्याला कृषी पण डिस्कस त्या ठिकाणी करायचंय. पण म्हणून जर राष्ट्रीय वित्तीय सेवा क्षेत्रामध्ये राज्याचा वाटा किती टक्के आहे असा प्रश्न आला तर 24% हे उत्तर त्या ठिकाणी असेल. हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. अशा छोट्या छोट्या हिडन फॅक्ट्स आहेत ज्याच्यावरती MPSC प्रश्न विचारते. आपण त्या हिडन फॅक्ट्स वरती काम करूयात. म्हणून तुम्हाला कदाचित हे आउट ऑफ द ट्रॅक वाटत असेल, बोरिंग वाटत असेल, अरे सर काय हे प्रत्येक पानावरती 1-2 ओळ गिरवतायत किंवा 1-2 ओळ हायलाइट करतायत. नाही मित्रांनो, असं जरी असलं तरी देखील आपल्याला आता अशा गोष्टी शोधाव्या लागतील. आणि जर हे बोरिंग वाटत असेल किंवा जर असं वाटत असेल की हे रिलेव्हंट आहे की काय, तर 62.5 मेरिट फक्त आठवायचं. मग तुम्हाला ह्याचा रिलेव्हन्स जो आहे तर तो त्या ठिकाणी लक्षात येईल की आपल्याला कुठल्याच प्रकारचा चान्स
आता सोडायचा नाहीये की ज्याच्यामुळे आपले मार्क्स जे आहेत तर ते कमी येतील. कारण एक काळ होता की लोकांचे 70 अटेम्प्ट व्हायचे, 80 अटेम्प्ट व्हायचे. आता लोकांचे तेवढे स्कोर त्या ठिकाणी यायला लागलेले आहेत, म्हणून तर 62.5 मेरिट लागतंय ना. हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. गांभीर्य जर का आपल्याला स्पर्धेचं कळलं नाही तर आपल्याला ते अचीव करता येणार नाही. जसं की एखादा ऑलिम्पियन हा एखादा समजा 100 मीटर किंवा 200 मीटर किंवा इतर कुठलीही रेस त्या ठिकाणी असेल ॲथलेटिक्सची, तर पहिल्यांदा बघतो की त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड काय आहे किंवा त्याला पहिल्या 5मध्ये येण्यासाठी किती टायमिंग त्या ठिकाणी द्यावं लागतं आणि त्याच्या पद्धतीने आपलं ट्रेनिंग आणि स्ट्रॅटेजी डिझाईन करतो. तर इकडं पण तसंच त्या ठिकाणी आहे. साधारणतः आपल्या परीक्षेचं मेरिट काय लागतंय, राज्यसेवावाल्यांसाठी 120+ जाणं गरजेचं आहे आता, आणि कंबाईनवाल्यांनी 65+ विचार केला पाहिजे. अन्यथा जर 65 मेरिट लागले किंवा 62.5 लागले आणि 61 मार्क पडलेले, एकदा नापास म्हणजे नापास असते. आपला अभ्यास कितीही चांगला असला तरी देखील आपल्याला त्या वर्षी मेन्स देता येत नाही, ही रियालिटी त्या ठिकाणी आहे. आणि मला वाटते ती समजून घेऊन अभ्यास करणं सर्वात महत्वाचं आहे. गेटिंग इट? माझ्याच नोट्स मधलं सगळं पडणारे, ह्याच्या बाहेरचं काय करू नका. ह्याच्यापेक्षाही आपल्याला हा अप्रोच आता बदलला पाहिजे आणि याच्या बाहेर पण येऊ शकतं. काठिण्य पातळी वाढू शकते. सोपे प्रश्न आले तरी मेरिट वाढणार आहे, अवघड प्रश्न आले तरी मेरिट वाढणार आहे, जुने करंट अफेअर्स विचारले तरी 62.5 मेरिट लागलंय. हे समजून घेऊन आपली स्ट्रॅटेजी डिझाईन करणं हे गरजेचं आहे असं मला या ठिकाणी प्रामाणिकपणे वाटतं. अदरवाईज तुम्ही एक्झाम होईपर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंत असं गाफील राहाल आणि नोव्हेंबरला एकदम झटका त्या ठिकाणी लागेल. तर असं व्हायला नको विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. म्हणून या प्रत्येक सोर्सकडे ऑथेंटिक जाणं तेवढंच गरजेचं किंवा क्रमप्राप्त ठरतं. राईट? चलो पुढचा मुद्दा. नाबार्डद्वारे 1992 पासून स्वयंसहाय्यता गट बँक जोडणी कार्यक्रम राबवण्यात येतोय. जस्ट हा कार्यक्रम कधी चालू झाला असा रॅन्डम प्रश्न आला तर 1992 लक्षात ठेवा. प्रधानमंत्री जनधन योजना. आता या जनधन योजनेला पण 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आपण अनेक वेळा करंट अफेअर्सचं डिस्कशन करत असताना चर्चा केलेली आहे. मुद्रा बँकेच्या बाबतीत पण लक्षात ठेवा, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया सिडबीची एक उपकंपनी त्या ठिकाणी आहे, NBFC त्या ठिकाणी आहे. याच्यातली जी तरुण प्लस श्रेणी निघालेली आहे की ज्याच्यामध्ये 10 लाखापासून पुढे 10 लाख ते 20 लाख वित्त पुरवठा केला जातोय, तर ही फक्त श्रेणी लक्षात ठेवा. तिथेही प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, ज्याच्यामध्ये वेगवेगळे जे ट्रॅडिशनल कारागीर त्या ठिकाणी आहेत. सो आता अशा 18 प्रकारांच्या व्यवसायांना कौशल्य प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचा प्रयत्न इथं केला जातोय. विश्वकर्मा जयंती 17 सप्टेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेची सुरुवात करण्यात आली. बघा, याच्यात टूलकिट घेण्यासाठी 15,000 रुपयाचं व्हाउचर दिलं जात आहे आणि त्यांना एक आठवड्याचा एक त्यांची स्किल अपग्रेडेशन करण्यासाठी प्रशिक्षणाचा एक वर्ग पण घेतला जातोय. या दरम्यान त्यांचा रोजगार बुडेल म्हणून त्यांना 3,000 रुपये विद्यावेतन देखील त्या ठिकाणी प्रदान केलं जातं. राईट? नेक्स्ट, भारत सरकारने चालू असलेल्या ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्त पुरवठा करण्यासाठी सन 1995-96 मध्ये ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी चालू केला. चला, वाचलेलं असेल तर ठीक आहे, वाचलेलं नसेल तर एकदा रिव्हिजन त्या ठिकाणी होऊन जाईल. पुढे जाऊयात. बघा, बघता बघता सेकंड चॅप्टर संपत आला. राईट? 344 पानाची दिसणारी आर्थिक पाहणी ऑलरेडी त्यातली 1/3 आर्थिक पाहणी जी आहे तर ती आपली कंप्लीट झाली. आणि माझा पण तेच म्हणणं आहे, तुम्ही फक्त आर्थिक पाहणीची जी काय 5-6 लेक्चर असतील तर ती 5-6 लेक्चर करून टाका, म्हणजे 5-6 तास त्याच्यासाठी द्या आणि त्याच्यानंतर फक्त हे एकदा रिवाइज करा. बाकी काही सविस्तर वाचत बसायचं नाही, कारण वाचायचं म्हटलं तर आयडियली तुम्हाला वाचायला 30 तास लागणार आहेत. 300 पानं, 30 तास पण मी कमीच सांगतोय आणि मग त्यातलं घेण्यासारखं फार त्या ठिकाणी कमी आहे. सो ते फिल्टर करत आणलं पाहिजे. बघा, राज्यात आयुर्विमा क्षेत्रात 24 कंपन्या कार्यरत आहेत. 2023-24 मध्ये राज्यातील आयुर्विमा व्यवसायात आयुर्विमा महामंडळाचा वाटा 61.5% होता, तर खाजगी कंपन्यांचा वाटा हा 38.5% होता. 2023-24 मध्ये देशाच्या एकूण नवीन आयुर्विमा प्रीमियम मध्ये राज्याचा वाटा किती होता?
28.7% त्या ठिकाणी होता. राईट, जस्ट मगाशी जशी आकडेवारी बघितली तर त्या पद्धतीची ही आकडेवारी आहे. आता संस्थांद्वारे वित्त पुरवठा आणि भांडवली बाजार याच्यामध्ये मला वाटतंय एवढंच आहे, बाकी काही बघायची गरज नाही. कृषी आणि संलग्न कार्य हा पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे. याच्यामध्ये मात्र बऱ्याचशा गव्हर्नमेंट स्कीम्स वगैरे आपल्याला बघाव्या लागणार त्या ठिकाणी आहेत. राईट, एस्पेशली राज्य सरकारच्या ऍग्रिकल्चरसाठी चालू झालेल्या ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत तर त्या आपण बघूया. बघा, 2023-24च्या जमीन वापराच्या आकडेवारीनुसार राज्याच्या भौगोलिक क्षेत्रापैकी म्हणजे 307.58 लाख हेक्टर क्षेत्रापैकी एकूण पिकाखालील स्थूल क्षेत्र 246.67 लाख हेक्टर म्हणजेच 89.7% आणि पिकाखालील निव्वळ क्षेत्र 163.54 लाख म्हणजेच 53.2% इतकं होतं. म्हणजे जर प्रश्न आला महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी पिकाखालील एकूण स्थूल क्षेत्र किती आहे, स्थूल, बरोबर, स्थूल म्हणजे काय, ग्रॉस. सो ग्रॉस किती आहे, 79.7% आणि एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी निव्वळ पिकाखालील निव्वळ क्षेत्र किती आहे, 53.2%. आकडेवारी महत्वाची आहे, लक्षात ठेवायची आहे. किती जमीन लागवडीखाली ग्रॉस स्वरूपात आहे आणि नेट स्वरूपात आहे हे इथं आपल्याला या ठिकाणी करताना कळतंय. त्याच्यानंतर बघा, फलोत्पादन 2023-24 मध्ये राज्यात फलोत्पादनाखालील पिकाखालील अंदाजित क्षेत्र 21.74 लाख हेक्टर असून मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 2.9% वाढ झालेली आहे. राईट, मग फलोत्पादन पिकाखालील क्षेत्राचा विचार करता कुठल्या फळबागायती पिकाचं क्षेत्र जास्त आहे, कुठल्याचं कमी आहे, चढता क्रम उतरता क्रम, असा जर संभाव्य प्रश्न आला तर बघा याच्यामध्ये अंतिम पूर्वानुमान 2023-24 मध्ये फळपिकांखालील क्षेत्र 8.74 लाख हेक्टर होते. त्यापैकी म्हणजे फळबागायती पिकांपैकी आंबा पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे बघा, त्याच्यानंतर संत्री किंवा मँडरीन, त्याच्यानंतर द्राक्ष आहेत, त्याच्यानंतर केळी आहेत, त्याच्यानंतर डाळिंब, त्याच्यानंतर मोसंबी, अशा पद्धतीने हा क्रम लागतो. सो सर्वात जास्त कुठल्या फळबागायती पिकाचं क्षेत्र आहे, आंब्याचं क्षेत्र आहे. किती लाख हेक्टर आहे हे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त आंबा, आंबा नंतर संत्री, संत्र्यानंतर द्राक्ष, द्राक्षानंतर केळी, केळी नंतर डाळिंब, लक्षात ठेवा. कन्फ्युजन इथं होण्याची शक्यता आहे. डाळिंब आपल्याला आधी वाटेल कारण चर्चा डाळिंबाच्या बाबतीमध्ये खूप जास्त होती, डाळिंबाच्या बागेच्या बाबतीमध्ये म्हणजे पॅरलली आपण द्राक्ष आणि डाळिंब त्या ठिकाणी कन्सिडर करतो. मग हे लक्षात त्या ठिकाणी ठेवा. कसा सिक्वेन्स आहे, पहिला आहे आंबा, त्याच्यानंतर आहेत संत्री, त्याच्यानंतर आहेत द्राक्षे, त्याच्यानंतर आहेत केळी, त्याच्यानंतर आहेत डाळिंब. 1 2 3 4 5 काय झाली, पहिली 5 फळबागायती पिकं ज्यांचं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे. चला पुढचा मुद्दा, सेंद्रिय शेती. आता बघा पॅरलल लाईन वरती विचारला जाणारा प्रश्न, आकडेवारी चेंज झाली आहे, लक्षात घ्यायचं. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून सेंद्रिय पिकांच्या उत्पन्नाची मागणी वाढत आहे. राज्यामध्ये सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत आणि त्याच्यामुळं अखिल भारतामध्ये सेंद्रिय शेती उत्पादनामध्ये राज्याचा वाटा किती आहे, आता 32.7% आहे आणि 32.7% हिश्श्यासह महाराष्ट्र हे सेंद्रिय शेतीमध्ये प्रथम क्रमांकावरचं राज्य त्या ठिकाणी आहे बघा. सो हे इम्पॉर्टंट त्या ठिकाणी आहे, इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, सेंद्रिय शेतीचा हिस्सा. गेटिंग इट? चलो पुढचा मुद्दा, 32.7% हिश्श्यासह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरती आहे. बघा इकडे उत्पादन दिलेलं आहे आणि हेक्टरी क्षेत्र जे आहे 4,475,000 हेक्टर क्षेत्र. राईट, हजार आहे म्हणजे परत लाखामध्ये ते गेलं. राईट, चलो पुढचा मुद्दा, कृषी पंपांचे विद्युतीकरण. बघा ह्याच्यामध्ये पीएम प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियान राबवलं जाते महाराष्ट्रामध्ये. केंद्र शासनाकडून सन 2019-20 ते 25-26 या कालावधीमध्ये हे अभियान राबवलं गेलं. राज्यात
5.05 लाख ऑफ ग्रीड स्वतंत्र कृषी पंप याच्यात मंजूर करण्यात आले. राईट. मग त्यापैकी महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेला किती, महावितरणला किती हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. पण हे जे कृषी प्रधानमंत्री किसान सुरक्षा आणि महाउत्थान अभियान आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांना 3 हॉर्स पॉवर, 5 हॉर्स पॉवर आणि 7.5 हॉर्स पॉवर क्षमतेचे कृषी पंप जे आहेत तर ते त्या ठिकाणी स्थापन करण्यासाठी अनुदान जे आहे तर त्याचं वितरण केलं जात आहे. बघा, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राईट, किंवा फसल विमा योजना. पिकानुसार शेतकऱ्यांच्या विम्याच्या रकमेला कमाल 5% रक्कम विमा हप्ता म्हणून जमा करावी लागते आणि हप्त्याची उर्वरित रक्कम जी आहे तर ती शासनातर्फे भरली जाते. 23-24 पासून राज्य शासनानं काय केलेलं आहे, पीक विमा योजना राबवायला सुरुवात केलेली आहे. नोंदणी शेतकऱ्यांनी करून प्रीमियम फक्त किती रुपये भरायचंय, 1 रुपया फक्त प्रीमियम भरायचंय आणि ते सहभागी होऊ शकतात याच्यामध्ये. हवामानावर आधारित फळपीक विमा योजना, तर ही विमा योजना द्राक्ष, आंबा, डाळिंब, केळी, संत्री, मोसंबी, पेरू, चिक्कू, लिंबू, काजू, सीताफळ आणि स्ट्रॉबेरी या फळबागायती पिकांसाठी त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. बघा, आता ऍग्रिकल्चरच्या सगळ्या योजना चालू होत आहेत. त्या योजना कधी चालू झाल्या, साधारणपणे त्याच्यासाठी टार्गेट ग्रुप काय आहे आणि त्याच्यामध्ये काय अनुदान दिलं जातं किंवा कशा प्रकारे शेतकऱ्यांना मदत केली जाते हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत 0.40 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत क्षेत्र असणाऱ्या अनुसूचित जातीच्या म्हणजे शेड्यूल्ड कास्टच्या शेतकऱ्यांना 100% अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य दिलं जातं. म्हणजे काय, ही योजना अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा काय लक्षात ठेवाल, 0.40 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत क्षेत्र असलं पाहिजे. अनुदान किती दिलं जात आहे, 100% त्या ठिकाणी दिलं जात आहे. अनुदान कशासाठी दिलं जात आहे, जमिनीची उत्पादकता वाढवण्याच्या उद्देशानं या योजनेअंतर्गत नवीन विहीर, जुन्या विहिरींची दुरुस्ती, शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण, विहिरीत बोरिंग, शेतपंप, वीज मीटर जोडणी, राईट, सूक्ष्म सिंचन संच, त्याच्यानंतर पीव्हीसी पाईप, परसबागा, शेतीची उपकरणे यासाठी. म्हणजेच काय, आपण असं म्हणूयात की शेतीमध्ये कायमस्वरूपी सुधारणा वगैरे करण्यासाठी जे काही खर्च लागतोय तर त्याच्यासाठी 100% अनुदान याच्यामध्ये दिलं जातं. त्याच्यानंतर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. बिरसा मुंडा 150वे जयंती वर्ष, आदिवासी जनजातीय गौरव दिन, त्यांचा जन्मदिन. त्याच्यामुळे लक्षातच ठेवायचंय की इथं प्रश्न विचारला जाणार आहे. अगेन सेम क्रायटेरिया आहे, 0.40 हेक्टर ते 6 हेक्टर. पण इथं कुणासाठी आहे, वरची योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं होती, शेड्यूल कास्ट पॉप्युलेशन साठी. ही अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल ट्राईब पॉप्युलेशन साठी असणारी योजना आहे. अगेन 100% अनुदान त्या ठिकाणी दिलं जातं. राईट. बाकी वरचे सगळे मुद्दे या ठिकाणी आहे. प्लस ऍडिशनल मुद्दा इथं काय आहे, वन हक्क कायद्याअंतर्गत वन क्षेत्रातील जमीन धारकांसाठी ही योजना ऍप्लिकेबल त्या ठिकाणी आहे. फॉरेस्ट राईट्स ऍक्ट आहे, तर त्याच्यानुसार जे जमीन वहिवाटीचे हक्क संबंधित तिथं त्या भागात राहणाऱ्या आदिवासींना जे प्रदान करण्यात आलेले आहेत तर त्याच्या अंतर्गत जे जमीन वहिवाटीचे हक्क प्राप्त झालेले आदिवासी कुटुंब आहेत तर त्यांना पण या योजनेचा लाभ घेता येतोय. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, तर त्याच्यामध्ये 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीमध्ये एक किंवा अधिक संस्थांकडून घेतलेली जी थकीत कर्ज आहेत 30 सप्टेंबर 2019 पर्यंत, तर ती कर्ज माफ करण्यासाठी 19-20 मध्ये ही योजना सुरू केलेली होती. राईट. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ. सो कोणत्याही 17, 18 आणि 19-20 या कालावधीत कोणत्याही 2 वर्षात पीक कर्ज घेतले आणि वेळेवर परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेनुसार त्या रकमेवरती 50,000चा काय लाभ जो आहे तर तो प्रदान केला जात होता. रिकव्हरी चांगली झाली आहे त्यामुळे. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना, अल्प मुदतीसाठी जे घेतलेलं पीक कर्ज आहे तर त्याची नियमित परतफेड करण्याकरता राज्यातल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 30 जून पर्यंत ही कृषी कर्जाची रक्कम नियमितपणे जर अदा केलेली असेल तर त्यांना व्याज सवलत अनुदान त्या ठिकाणी देण्यात येतं. शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतच्या कर्जास केंद्र शासनाकडून 3% व्याज अनुदान देण्यात येतं. त्याचप्रमाणे राज्य शासनाकडून
3 लाखापर्यंत कर्ज घेतलेल्या रकमेवरती व्याज अनुदानात 1% 3% वाढ एप्रिल 2021 पासून करण्यात त्या ठिकाणी आलेली आहे. लक्षात ठेवा, राज्य शासनानं 1% 3% केलेली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, आता हे सगळ्यांना माहितीच आहे. फक्त आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी तर केंद्राचे किती मिळतात? 6,000 मिळतात आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे किती मिळतात? 6,000. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून एकत्र केलं तर टोटल 12,000 रुपये त्या ठिकाणी वार्षिक स्वरूपात मिळताना दिसतात 3 हप्त्यांमध्ये. राईट, 3 समान हप्त्यामध्ये. केंद्राचे 6,000, राज्याचे 6,000. प्रधानमंत्री किसान मानधन योजना 1 ऑगस्ट 2019 पासून महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येते. सो योजना काय आहे? सामाजिक सुरक्षा प्रदान करणं. कुणाला? शेतकऱ्यांना. पात्रता काय आहे? 18 ते 40 वयोगटातील शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत. त्यांनी 55 रुपये ते 200 रुपये इतकी रक्कम जी आहे तर ती निवृत्ती वेतनासाठी कंट्रीब्यूट करायची पर मंथ. त्याच्यामध्ये केंद्र सरकार पण रक्कम कंट्रीब्यूट त्या ठिकाणी करेल आणि 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर किमान 3,000 रुपये निवृत्ती वेतन जे आहे तर ते पात्र असणाऱ्या अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला त्या ठिकाणी प्रदान करण्यात येतील. सो शेतकऱ्यांना पेन्शन सारखी सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना राबवली जाताना दिसते. राईट. कृषी पणन, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन आणि विकास विनिमय अधिनियम 1963 चा आहे बघा. राईट. विपणन म्हणजे काय? मार्केटिंग. मग त्याच्यासाठी बघा शेतकऱ्यांच्या शेताला रास्त भाव मिळावा, शेतमालाला कमी भाव देऊन व्यापारी आणि मध्यस्थांकडून होणाऱ्या शोषणापासून शेतकऱ्यांचं संरक्षण व्हावं यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाची विक्री करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. राज्यामध्ये 305 कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत आणि 624 उपबाजार त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर बघा ई नाम. सो कृषी उत्पन्न बाजार समित्यांप्रमाणेच ऑनलाईन स्वरूपात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून मालाची खरेदी विक्री ही केली जावी यासाठी ई नॅशनल ऍग्रिकल्चरल मार्केट नावाची स्कीम चालू करण्यात आलेली होती आणि राष्ट्रीय स्तरावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती वर्षाच्या निमित्तानं ही स्कीम चालू करण्यात आली. याच्यामध्ये हे जे काही नॅशनल ऍग्रिकल्चरल मार्केट्स आहेत तर त्या ई ऍग्रिकल्चरल मार्केट्स मध्ये आपला शेतमाल जो आहे तर तो शेतकरी विकू शकतात. मग त्याचं प्रमाणीकरण किंवा त्याच्यासाठी ट्रान्सपोर्टेशन वगैरे ह्या सगळ्या सुविधा ज्या आहेत तर तिथं त्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आपल्याला दिसतील. राईट. महा ऍग्रीटेक प्रकल्प मुख्य उद्देश काय? शेतकऱ्यांना अचूक सल्ला मार्गदर्शन करणारी एकात्मिक संगणकीय आणि मोबाईल ऍप्लिकेशन प्रणाली तयार करणे. या प्रकल्पांतर्गत विविध पिकांच्या अचूक मोजणीसाठी सॅटेलाइट इमेजिंग किंवा ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर, लागवड केलेल्या पिकांचं आरोग्य सर्वेक्षण, पिकांच्या काढणी पश्चात उत्पन्नाचा अंदाज आणि विविध संगणकीकृत प्रणालींच्या परस्पर जोडणीद्वारे माहितीचे एकत्रीकरण अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. सो हे एक प्रकारे उदाहरण तुम्ही घेऊ शकतात की ऍग्रिकल्चर मध्ये टेक्नॉलॉजीचा किंवा ICTचा वापर हा कशा पद्धतीनं करता येतोय त्याचं. महाडीबीटी तो शेतकरी योजना ही एकात्मिक संगणकीय प्रणाली केंद्र राज्य शासनाच्या 25 पेक्षा जास्त कृषी योजनांखालील दिली जाणारी अनुदानं त्याचबरोबर आर्थिक लाभ ह्याचा महाडीबीटी अंतर्गत काय केला जातो? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर केलं जातं शेतकऱ्यांच्या थेट बँक अकाउंटमध्ये. त्याच्यानंतर बघा राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया कृषी आणि संलग्न क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून 2007-08 ला केंद्र शासनानं RKVY राष्ट्रीय कृषी विकास योजना चालू केलेली होती. 2017-18 ला हीच योजना RKVY रफ्तार म्हणून त्या ठिकाणी राबवण्यात येते. शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना बळकटी देणे, जोखीम कमी करणं, कृषी व्यवसायामध्ये उद्योजकतेला चालना त्या ठिकाणी देणं आणि कृषी व्यवसाय हा फक्त निर्वाहापुरता न मर्यादित राहता तो फायदेशीर त्या ठिकाणी बनवणं अशी तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे किंवा हा या योजनेचा त्या ठिकाणी उद्देश आहे. 2022-23 पासून ही योजना RKVY कॅफेटेरिया बघा 2007 ला RKVY, 2017-18 पासून RKVY रफ्तार, त्याच्यानंतर 2022-23 पासून RKVY कॅफेटेरिया
आणि पुढे 28 नोव्हेंबर 2024 पासून याचं नामांतरण परत प्रधानमंत्री कृषी विकास योजना करण्यात आलेली आहे. म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजनेचं नाव कधी 2024 मध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना करण्यात आले आणि यामध्ये वार्षिक कृती आराखडा आणि सविस्तर अहवाल यांचा समावेश त्या ठिकाणी आहे. मग प्रति थेंब अधिक पीक, इथं काय लक्षात ठेवायचे? ऑल ऑफ द अबोव. का? कारण शासनाच्या वेगवेगळ्या ऍग्रिकल्चरच्या योजना आहेत तर त्या एकत्र केल्या. आता उदाहरणार्थ बघा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे हे कंपोनेंट आहेत बरं का. कुठले? प्रति थेंब अधिक पीक, पर ड्रॉप मोअर क्रॉप, सूक्ष्म जलसिंचनावरती फोकस आहे. कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राईट. सो ऍग्रिकल्चर मध्ये मेकॅनायझेशन जे आहे तर त्याचं उपअभियान. त्याच्यानंतर कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, मृदा आणि आरोग्य पत्रिका आणि व्यवस्थापन, सो मृदा स्वास्थ्य कार्ड नावाची स्कीम. सेंद्रिय शेती, सेंद्रिय शेती कशात केली जाते? एकतर परंपरागत कृषी विकास योजना, नाहीतर नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग, राईट. कृषी वनीकरण, या सगळ्या घटकांचा याच्यामध्ये समावेश त्या ठिकाणी आहे, राईट. सो कॅफेटेरिया याच्या अंतर्गत पायाभूत उत्पन्न वाढ, पायाभूत सुविधा, मालमत्ता यासाठी 70% निधी त्या ठिकाणी दिला जातोय आणि राष्ट्रीय प्राधान्याच्या विशेष उपयोजनांसाठी 20% निधी आणि नाविन्यपूर्ण उपक्रम आणि कृषी उद्योजकता प्रकल्पांसाठी 10% निधी जो आहे तर तो या योजनेमध्ये राखीव ठेवण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना, प्रति थेंब अधिक पीक, पर ड्रॉप मोअर क्रॉप, अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत पण जलसिंचन सुविधा पोहोचल्या पाहिजेत, ह्याच्यासाठी हा उपक्रम जो आहे तर तो चालू करण्यात आलेला दिसतो. याच्यामध्ये अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी 55% आणि इतर शेतकऱ्यांसाठी 5 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 45% अनुदानाचा निकष त्यात आहे. 2020-21 पासून महाडीबीटी नावाचं जे पोर्टल आता आपण बघितलं तर त्यांच्याद्वारे ह्याचं वितरण त्या ठिकाणी केलं जातं. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, राईट. सो शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 19-20 पासून ही राबवली जाते. पर ड्रॉप मोअर क्रॉप या योजनेअंतर्गत जे अनुदान आहे तर त्याच्या व्यतिरिक्त अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25% पूरक अनुदान आणि इतर शेतकऱ्यांना 30% पूरक अनुदान याच्यामध्ये दिलं जातं. कृषी यांत्रिकीकरणाचं उपअभियान, आता आपण ह्या ज्या सगळ्या योजना बघतो या कशाचा भाग आहे? तो प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा भाग आहे, ज्याचं नामकरण कधी करण्यात आलेलं आहे? 24 मध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, राईट. बघा, खरीप हंगामाचा कमी होत चाललेला कालावधी, पीक लागवडीतील विविधता, शेतीचे घटणारे धारण क्षेत्र, बैलांच्या संख्येत होणारी घट, मजुरांची अनुपलब्धता, मजुरीचे वाढते दर इत्यादींमुळे उद्भवणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी 2014-15 मध्ये कृषी यांत्रिकीकरण उपअभियान महाराष्ट्रामध्ये चालू झालं. मग याच्या अंतर्गत जे वेगवेगळ्या प्रकारची कृषी अवजारं खरेदी करण्यासाठी अनुदान देणं किंवा कृषी अवजारे बँकांची स्थापना करणं हे या अभियानाचे उपघटक आहेत. कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, कोरडवाहू शेतीची जोखीम कमी करण्यासाठी, कारण कोरडवाहू शेती ही प्रामुख्यानं कशावरती अवलंबून आहे? पावसाच्या पाण्यावरती अवलंबून त्या ठिकाणी आहे आणि मान्सून मध्ये खूप जास्त अनिश्चितता आहे आणि म्हणूनच कोरडवाहू शेतीमध्ये जी रिस्क आहे तर ती या गोष्टीमुळे आहे. तर ती कमी करण्यासाठी कृषी आधारित उत्पन्न निर्मितीच्या संधी उपलब्ध करणे आणि नैसर्गिक संसाधने तसेच इतर उपायांद्वारे निर्माण झालेल्या संसाधनांचा योग्य वापर करून कोरडवाहू शेती ही शाश्वत करणं हा त्या अभियानाचा उद्देश आहे. मृदा स्वास्थ्य कार्ड, अगेन राज्यामध्ये बघा 32 मृद चाचणी प्रयोगशाळा आणि 5 खत नमुना चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आलेल्या आहेत. मृदा स्वास्थ्य कार्ड योजनेअंतर्गत तुमच्या शेतातल्या मातीचं सॉइल हेल्थ कार्ड त्या ठिकाणी तयार केलं जातं, त्याच्यामध्ये जमिनीचा पोत कसा आहे, सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण किती आहे, न्यूट्रिएंट्स त्यानुसार किती वापरायला पाहिजेत, कुठल्या पिकाचं उत्पादन घेण्यासाठी ही पोषक आहे, अशा प्रकारचे गाईडलाईन्स त्याच्यामुळे प्रदान करता येऊ शकतात, राईट. सो जे काही आता जास्तीत जास्त अतिरिक्त स्वरूपात खतांचा वापर केल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी खारपुट्या होणं, जमिनी नापीक होणं ही जी समस्या निर्माण होतीये आणि दिवसेंदिवस शेत जमिनीची उत्पादकता खालवत चाललेली आहे, तर त्याच्यासाठी उपाययोजना म्हणून मृदा स्वास्थ्य कार्ड नावाची योजना आलेली होती बघा, राईट. परंपरागत कृषी विकास योजना, आता एकच लक्षात ठेवायचं, परंपरेनुसार आपण कृषी कशी करत होतो?
त्याच्यात शेणखताचा वापर करत होतो, रासायनिक खतांचा वापर त्या ठिकाणी करत नव्हतो. त्याचबरोबर देशी वाण, देशी बियाणं त्या ठिकाणी वापरत होतो. त्याचबरोबर अतिरिक्त सिंचन पण त्या ठिकाणी वापरत नव्हतो. सो हे सगळं परंपरागत कृषी विकास योजनेमध्ये येतं. आणि म्हणून परंपरेनुसार कशी शेती होती, ती सेंद्रिय शेती होती. त्यामुळे तुम्हाला सगळेच्या सगळे मुद्दे जे आहेत तर तेच लक्षात येतील. फक्त ह्याच्यामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा फार्मर प्रोड्युसर ग्रुप स्थापन करण्याची तरतूद केलेली आहे आणि जैविक निविष्ठा संसाधन केंद्राची स्थापना करणं, राईट, म्हणजे बायो रिसोर्सेस सेंटर्सची स्थापना करणं याची तरतूद करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत 20,000 हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांचा गट तयार केला जातो आणि त्या गटाला सलग 3 वर्ष याच्या अंतर्गत लाभ जे आहेत तर ते दिले जातात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोप वाटिका योजना 2021 पासून राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्रात राबवली जाते. शेतकऱ्यांना रोगमुक्त दर्जेदार भाजीपाल्याचं उत्पादन आणि त्यांची निर्यात यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी रोपवाटिका स्थापन केल्या जात आहेत. रोपवाटिका स्थापनेसाठी 0.40 हेक्टर जमीन असलेले आणि पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत असलेले शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र आहेत. कृषी पदवीधर महिला पर्टिक्युलरली आणि त्यांचे गट, तसेच भाजीपाला उत्पादक अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी यांचे गट यांना याच्यासाठी या रोपवाटिकांच्या स्थापनेसाठी प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जात आहे. विस्तार सुधारणांसाठी राज्य विस्तार कार्यक्रमांना सहाय्य कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था आहे, आत्मा ज्याला म्हटलं जातं, तर त्याच्या मार्फत तंत्रज्ञानाचा प्रसार करून विस्तार प्रणाली शेतकरी संचलित आणि शेतकरी उत्तरदायी करणे हा या योजनेचा उद्देश आहे. याच्यामध्ये कपॅसिटी बिल्डिंग वगैरे केलं जात आहे, शेतकऱ्यांचा अभ्यास दौरे आयोजित केले जात आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे ऍग्रिकल्चरल ग्रॅज्युएट्स आहेत तर ते ऑन फील्ड त्या ठिकाणी जात आहेत आणि ते शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन त्या ठिकाणी करतायत. मेळावे पण आयोजित केले जात आहेत, राईट. अन्न आणि पोषण सुरक्षा घटक याच्यामध्ये बघा, क्षेत्र आणि उत्पादकता वाढवून सुपीकता आणि उत्पादकता पुनर्स्थापित करून तांदूळ, डाळी, गहू, तृणधान्य, पौष्टिक तृणधान्य, भरडधान्य आणि तेलबिया यांच्या उत्पादनात कायमस्वरूपी वाढ करणे आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करणे हे याचं उद्दिष्ट आहे. अन्न सुरक्षा पण आणि पोषण सुरक्षा पण. कृषी उन्नती योजना, ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम, सो किफायतशीर किमतीत दर्जेदार आणि प्रमाणित बियाणं उपलब्ध करून देणं, तर त्याच्यासाठी ही योजना आहे. क्रॉपसॅप नावाचा कार्यक्रम आहे बघा, पीक कीटक सर्वेक्षण सल्लागार प्रकल्प. आता हा क्रॉपसॅप आता मध्यंतरी बराच चर्चेत त्या ठिकाणी आलेला होता. उद्देश काय बघा, प्रशिक्षण आणि भेटीद्वारे कीड आणि रोग व्यवस्थापनाविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणं आणि त्यांना माहिती देणं, याच्याबाबतची कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी उपाययोजना करणं शक्य व्हावं म्हणून त्याच्याबाबतची पूर्वसूचना त्या ठिकाणी देणं आणि मोफत SMS द्वारे माहिती आणि शास्त्रशुद्ध सल्ला देणं. या प्रकल्पामध्ये भात, सोयाबीन, कापूस, हरभरा, तूर, मका, सूर्यफूल आणि ऊस या पिकांचा समावेश त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्रीय फलोत्पादन अभियान. फलोत्पादनाखालील क्षेत्र आणि उत्पादकता वाढवणे आणि काढणी पश्चात त्याचं व्यवस्थापन याच्यासाठी 5/6 पासून केंद्र शासनातर्फे हे अभियान राबवलं जाते. 15-16 पासून राज्यातल्या 34 जिल्ह्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, सो जॉब कार्ड असलेल्यांना 34 जिल्ह्यामध्ये ही योजना 11-12 पासून राबवली जाते. ज्यांच्याकडे मनरेगाचं जॉब कार्ड आहे तर त्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि स्वतःच्या लागवडी योग्य आणि पडीत जमिनीत 2 हेक्टर पर्यंत फळबाग लागवड करणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे आणि त्याच्यातून ऑब्व्हियसली रोजगार निर्मिती. जीवित रोपांच्या टक्केवारी प्रमाणानुसार अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट ट्रान्सफर केली जाते. त्याच्यानंतर बघा, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांना फळबागा योजनेचा लाभ दिला जातोय. म्हणजे वरती जॉब कार्ड आहे त्यांना फळबाग योजना आहे, इथं भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये ज्यांची मनरेगामध्ये नोंदणी नाहीये तर त्यांना, अशा शेतकऱ्यांना लाभ दिला जातोय. 18-19 पासून चालू केलेली आहे. सेम तेच उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला दिसतंय. 16 बारमाही फळ पिकांची लागवड ह्याच्या अंतर्गत करता येते. आदिवासी कुटुंबांच्या परसबागेत फळझाडे आणि भाजीपाला, सो ठाणे, पुणे, नाशिक, धुळे अशा 14 आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये
ही योजना पर्टिक्युलरली राबवली जाताना दिसते. पाणलोट विकास कार्यक्रम, त्याच्यामध्ये बघा जलयुक्त शिवार 2.0 पहिला टप्पा होता बघा. त्याचं उद्दिष्ट होतं 2019 पर्यंत टंचाई मुक्त महाराष्ट्र. मग ह्याच्यात काय केलं जात होतं, साधारणतः फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या महिन्यामध्ये वेगवेगळी पाणलोट क्षेत्र विकासाची कामं केली जात होती, ज्याच्यामध्ये शेततळ्यांचं अस्तरीकरण करणं, त्याचबरोबर शेततळ्यांमधला गाळ त्या ठिकाणी काढणं, नद्यांमधला गाळ काढणं, नद्यांची खोली जी आहे तर ती त्या ठिकाणी वाढवणं, किंवा जे एक्स्ट्रा स्वरूपात सिल्टेशन किंवा गाळ साठलेला आहे एखाद्या धरणामध्ये किंवा एखाद्या जलाशयामध्ये, एखाद्या तलावामध्ये, तर तो गाळ किंवा ते दगडगोटे त्यातनं काढणं आणि त्याची खोली वाढवणं, जेणेकरून या सगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीमुळे त्याची जी जलधारण क्षमता आहे तर ती त्या ठिकाणी वाढेल, कॅपॅसिटी जी आहे तर ती त्याची वाढेल, आणि त्याच्यामुळे काय होईल, अतिरिक्त स्वरूपात पाणी जे आहे तर ते उपलब्ध होईल. जेव्हा पाऊस पडेल तेव्हा अधिक जास्त पाणी साठा तिथं होऊ शकतो. या दृष्टिकोनातून जलयुक्त शिवार अभियान चालू करण्यात आलेलं होतं. 2019 पर्यंत टंचाई मुक्त महाराष्ट्र हे त्याचं टार्गेट होतं. आता त्याचा पुढचा टप्पा जो आहे तर तो चालू झालेला आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, याच्यामध्ये वैयक्तिक शेततळ त्याच्यासाठी अनुदान दिलं जात आहे. वैयक्तिक लाभार्थ्याला आकारमानानुसार 14,433 ते 75,000 रुपये इतकं अनुदान त्या ठिकाणी दिलं जाते. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान, अगेन जैविक शेतीला किंवा सेंद्रिय शेतीला किंवा विषमुक्त शेतीला चालना देण्यासाठी समूह आधारित योजना राज्यामध्ये 19-20 पासून राबवण्यात येते. पात्र शेतकऱ्यांचे जे समूह आहेत किंवा गट आहेत तर त्यांना 3 वर्ष लाभ दिला जातो. जसं तिकडं आपण बघितलं सेंद्रिय शेतीच्या बाबतीत 3 वर्ष लाभ दिला जातोय, तर तसंच इकडं आहे. या अभियानाच्या कालावधीत सन 2027-28 पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या पर्टिक्युलरली जे रिजन्स आहेत तर त्यांचा समावेश याच्यात करण्यात आलेला आहे. राईट. सो पंजाबराव देशमुखांचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये याच्यामध्ये व्याप्ती राज्यभर पुढं वाढवण्यात आलेली दिसते दुसऱ्या टप्प्यात. आणि दुसऱ्या टप्प्यात 6.61 लाख हेक्टर सेंद्रिय शेतीखाली आणण्याचं क्षेत्र जे आहे तर ते सेंद्रिय शेतीखाली आणण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आपल्याला दिसेल. राईट. त्यानंतर माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन किंवा स्मार्ट प्रकल्प ज्याला म्हटलं जात आहे 2020 पासून राबवण्यात येतोय. प्रकल्पाचं उद्दिष्ट महाराष्ट्रातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना केंद्रित असणारं सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक अशी कृषी मूल्य साखळी, ऍग्रिकल्चरल व्हॅल्यू चेन त्याचा विकास करणं. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प किंवा पोकरा ज्याला म्हटलं जातं हवामान प्रतिरोधक शेती प्रकल्प, तर 16 राज्यांमध्ये हवामान प्रतिरोधक शेती आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचा नफा वाढवण्यासाठी राज्य शासन हा प्रकल्प राबवतोय. सो त्यांचं अगेन कॅपॅसिटी बिल्डिंग, त्यांचे ग्रुप्स करायचे, त्यांच्यात SHG स्थापन करायचे, हे सगळं त्याच्यात आहे. 10,000 शेतकरी उत्पादक संस्थांची निर्मिती आणि प्रोत्साहन 2020-21 पासून राबवली जाते. अगेन तोच मुद्दा रिपीट दिसतोय. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना, एक जिल्हा एक उत्पादन या तत्वावरती 2024-25 या 2021 ते 24-25 अशी राबवली जाते. राईट. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे सक्षमीकरण याच्यात केलं जात आहे. मुख्यमंत्री कृषी आणि अन्य प्रक्रिया योजना 17-18 पासून राबवली जाते. बघा, कृषी उत्पादनाची गुणवत्ता वाढवणं, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांना प्रोत्साहन देणं, निर्यातीला प्रोत्साहन देणं आणि कृषी आणि अन्न प्रक्रिया करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची निर्मिती करणं. त्याच्यानंतर बघा, जिल्हा कृषी महोत्सव आयोजित केला जातोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि ह्याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला 20 लाख रुपये दिले जातात. राज्यातल्या 34 जिल्ह्यामध्ये याचं आयोजन केलं जाते. राईट. हळद संशोधन आणि प्रक्रिया धोरण, माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा किंवा हळद संशोधन केंद्र. बघा, आता इथं प्रश्न विचारला जाणार आहे. भारताचा जर विचार केला तर भारत हळदीचा सर्वात मोठा उत्पादक पण आहे आणि सर्वात मोठा ग्राहक पण आहे. राज्यातील हळद पिकाखालील क्षेत्र हे देशाच्या हळद पिकाखालील क्षेत्राच्या 25% त्या ठिकाणी आहे. आणि हळद संशोधन आणि प्रक्रिया धोरण
महाराष्ट्र शासनानं रिसेंटली जाहीर केलेलं आहे, 2022 ते 27 आहे. आणि या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं हळद संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत या ठिकाणी हळद संशोधन केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे आणि त्याला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे. हेही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. राईट. 20वी पशुगणना. आता एवढंच लक्षात ठेवा की पशुधनाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये 3.31 कोटी पशुधन आहे आणि त्याच्यासह महाराष्ट्र राज्य देशामध्ये 6व्या क्रमांकावरती त्या ठिकाणी आहे. राईट. पहिल्या क्रमांकावरती आंध्र प्रदेश त्या ठिकाणी दिसेल तुम्हाला. एकविसावी पशुगणना आता नोव्हेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत झाली. ही पशुगणना मोबाईल ऍपद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेली आहे आणि या पशुगणनेमध्ये भटकी कुत्री, भटक्या गायी यासह पहिल्यांदाच भटक्या पशुपालक समुदायाची माहिती गोळा करण्यात आलेली त्या ठिकाणी आहे. राईट. बाकी व्हेटरनरी दवाखाने आहेत, पशुवैद्यकीय सुविधा त्याच्या माध्यमातून प्रदान केल्या जातात. 34 जिल्ह्यामध्ये कृत्रिम रेतन केंद्रामार्फत पशुवैद्यकीय पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गोठित वीर्य प्रयोगशाळांमध्ये वीर्य नळ्या तयार केल्या जातात आणि 34 जिल्हा रेतन केंद्रांमार्फत पशुवैद्यकीय संस्थांना वाटप केल्या जातात. राष्ट्रीय गोकुळ अभियान 2014-15 पासून चालू झालेला आहे. पशूंच्या प्रजाती सुधारण्यासाठी आणि दुग्धोत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी रोगमुक्त उच्च अनुवंशिक गुणवत्तेचे वळू वाटप करण्यासाठी हे मिशन राबवलं जात आहे. अगेन गोकुळ मिशनचा जर का विचार केला तर गोकुळ मिशन का महत्वाचं आहे, कारण त्यांनी राष्ट्रीय गोकुळ मिशन वरती कंबाईन की राज्यसेवा, आय थिंक राज्यसेवेला प्रश्न विचारलेला आहे, अलोकेशन वगैरे विचारलेलं आहे. तर ते त्याच्यानंतर दुसरा म्हणून मग इथं प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. राईट. सो पशूंच्या प्रजाती सुधारणा आणि दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी रोगमुक्त आणि उच्च अनुवंशिक गुणवत्तेचे वळू, आणि रोगमुक्त जेव्हा म्हणतोय तेव्हा लंपीचा पण एक रेफरन्स त्याला त्या ठिकाणी आपल्याला देता येऊ शकेल. राईट. त्याच्यानंतर राष्ट्रीय पशुधन अभियान 2014-15 पासून सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांकरता मेंढी, शेळी, कुकुट पक्षी, डुक्कर, पशुधन विमा, पशुखाद्य आणि वैरण विकास या सगळ्यासाठी हे राबवलं जाते. 21-22 मध्ये त्याचं रिस्ट्रक्चरायझेशन त्या ठिकाणी करण्यात आलं. राईट. रोजगार निर्मिती, त्याच्यामध्ये उद्योजकता विकास, प्रति पशु उत्पादकता वाढवणं आणि असंघटित क्षेत्रामध्ये उत्पादित होणाऱ्या उत्पादनांना विक्री करता संघटित क्षेत्राकरता त्या ठिकाणी संघटित क्षेत्रासोबत जोडणं हे त्याच्यामध्ये मुख्य उद्दिष्ट त्या ठिकाणी होतं. राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम लाळ्या, खुरकत आणि ब्रुसेलोसिस रोगाचे 2024-25 मध्ये प्रभावी नियंत्रण आणि 29-30 पर्यंत संपूर्ण निर्मूलन करण्याच्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये 19-20 पासून राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम राबवला जातोय. बघा, उच्चाटन नियंत्रण कधीपर्यंत प्रभावी करायचे आणि संपूर्ण निर्मूलन कधी करायचंय लक्षात ठेवा, 29-30 पर्यंत. लाळ्या, खुरकत आणि ब्रुसेलोसिस मध्ये हे पण चर्चेत होतं ना. त्याच्यानंतर सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना अगेन एक्सपेक्टेड आहे, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. रिझन काय आहे, तर गायीला आपण राज्य गोमाता किंवा राज्य मातेचा दर्जा त्या ठिकाणी प्रदान करण्यात केलेला आहे देशी गायींना, त्यामुळं हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सुधारित गोवर्धन किंवा गोवंश सेवा योजना 23-24 पासून राज्यामध्ये राबवली जाते. या योजनेअंतर्गत 34 जिल्ह्यांमधल्या प्रत्येक तालुक्यात एक याच्याप्रमाणे गोवर्धन गोवंश सेवा केंद्र स्थापन करणं प्रस्तावित आहे. मुख्य उद्देश काय, दुग्धोत्पादन, शेतीची कामे, पशुपैदास, ओझे वाहणे याकरता उपयुक्त नसलेल्या, असलेल्या म्हणत नाही मी, नसलेल्या जे गायी, बैल आणि इतर पशु आहेत तर त्यांची काळजी घेणं. योजनेअंतर्गत 50 ते 100 पशुधन असलेल्या गोशाळांसाठी 15 लाख रुपये अनुदान दिलं जाते. 101 ते 200 पशुधन असलेल्या गोशाळांसाठी 20 लाख अनुदान दिलं जाते आणि 200 पेक्षा जास्त पशुधन असलेल्या गोशाळांसाठी 25 लाख रुपये अनुदान दिलं जाते. राईट. सो सेम त्या लाईन वरतीच महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना
2023 मध्ये करण्यात आलेली दिसते. महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम 2023 चा आहे. राईट. सो विदर्भ आणि मराठवाड्यांमध्ये दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी काम केलं जाते. मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजना आहे. दुर्गम भागामध्ये याच्या माध्यमातून फिरते दवाखाने पशूंसाठी चालू करण्यात आलेले, जिथे ऍक्च्युअली फिजिकली दवाखाने नाहीयेत तर तिथं फिरते दवाखाने चालू करण्यात आलेले आपल्याला दिसतील. राईट. राजे यशवंतराव होळकर महामेश योजना. सो भटक्या जमाती क प्रवर्गातील म्हणजे NT-C कॅटेगरीतले जे लाभधारक मेंढी आहेत तर त्यांना लाभधारकांना मेंढी पालनासाठी प्रोत्साहन देणं हा राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेचा मुख्य उद्देश आहे. राईट. तो या योजनेअंतर्गत मेंढी गटासाठी 20 मादी प्लस 1 नर अशा सुधारित प्रजातीच्या मेंढ्यांचे वाटप, मेंढी पालनासाठी पायाभूत सुविधा हे किंवा संतुलित खाद्य आहे तर त्यासाठी 75% अनुदान, तर कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचे मूर घास बनवण्याकरता गासड्या बांधणीचे यंत्र खरेदी करणे आणि पशु खाद्य कारखाने उभारणे यासाठी 50% अनुदान याच्यामध्ये दिलं जातं. राईट. सो दुग्धोत्पादनात राज्य देशामध्ये 5व्या क्रमांकावरती आहे. राष्ट्रीय स्तरावरील प्रतिदिन दरडोई 471 ग्रॅम इतकी उपलब्धता आहे. राज्यात मात्र ती कमी आहे, 347 ग्रॅम आहे, लक्षात ठेवा. मत्स्य व्यवसाय, सागरी मासेमारी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये किती आहे? 1.12 लाख चौरस किलोमीटर आहे. हे अगेन मत्स्य व्यवसायाच्या बाबतीमध्ये आता जे काही डिसिजन्स घेण्यात आले रिसेंटली तर ते पण त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतील. कृषीचा दर्जा त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला ना त्यांना. राईट. तर त्यामुळे ते विचारलं जाईल बघा. 2016-17 पासून 107 कोटी किमतीच्या 6 मासेमारी जेट्टींचा विकास हाती घेण्यात आलेला आहे. राईट. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. सो फिशरीज मध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आधुनिकीकरण, मूल्य साखळी सक्षमीकरण हे करण्याचं काम करते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. पिंजरा पद्धतीनं मत्स्य पालन हे पण त्याच्यामध्ये आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 मध्ये मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेले जे व्हेल, शार्क, डॉल्फिन आहेत मग त्यांना सोडवण्यासाठी काय करावं लागतं? त्यांचं जाळं कापावं लागतं. हे कापलेलं जे जाळं आहे तर त्या मच्छीमारांना परत त्याच्यावरती त्याच्यासाठी ते खरेदी करण्यासाठी अनुदान दिलं जातं बघा. राईट. टस्सर रेशीम विकास कार्यक्रम भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या 4 जिल्ह्यांमध्ये राबवला जातोय. टस्सर रेशीम किड्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक ऐन आणि अर्जुन वृक्ष लागवडीखालील क्षेत्र त्याची पैदास जी आहे तर ती केली जाते. बाकी आता वनांच्या बाबतीमध्ये भारतीय वनस्थिती अहवाल ऑलरेडी आपण याच्या आधी पाहिलेला आहे त्यामुळे मी इथं डिटेलमध्ये त्या ठिकाणी जात नाही. वनाच्छादन म्हणजे काय, वृक्षाच्छादन म्हणजे काय, वन्यजीव अभयारण्य 6 राष्ट्रीय उद्यान आहेत महाराष्ट्रात, त्यानंतर 51 अभयारण्य आहेत आणि 27 संवर्धित राखीव क्षेत्र म्हणजेच कॉन्झर्वेशन रिझर्व त्या ठिकाणी आहे. राईट. 2022च्या अंदाजानुसार 444 इतकी वाघांची संख्या आहे. तर 2018चं जे अहवाल आहे तर त्याच्यात 312 इतकी त्या ठिकाणी होती. तर 4 वर्षांनी व्याघ्रगणना होती. संत तुकाराम वनग्राम योजना बघा. अवैध वृक्षतोड, अतिक्रमण इत्यादींपासून जंगलांचे संरक्षण करण्यासाठी जंगल आणि वन्यजीवांबाबतच्या महत्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ही योजना राबवली जाते बघा. कांदळवन ते पण आपण बघितलेलं होतं. मँग्रोव्ह फॉरेस्ट किती वाढलेलं आहे. सो हे असं कृषीच्या बाबतीमध्ये आहे. राईट. म्हणतो दरवेळी 4 चॅप्टर बघूया, 5 चॅप्टर बघूया पण होत नाहीत. राईट. सो मला वाटतंय उद्योग आणि सहकार आहे पण पुढच्या लेक्चरमध्ये उद्योग आणि सहकार नावाचं प्रकरण आहे तर ते कंटिन्यू करूया. 8, 9, 10 टोटल 10 चॅप्टर आहेत. तर पुढच्या आता 3च राहिलेले आहेत पण 3 राहिलेत म्हणजे 3 नाही आहेत फक्त, लक्षात ठेवा. 10वा चॅप्टर जो आहे सामाजिक क्षेत्र तर तो त्या ठिकाणी खूप मोठा त्या ठिकाणी आहे. त्याच्यात खूप स्कीम्स त्या ठिकाणी आहेत. इथं पण तुम्हाला ॲग्रीमध्ये खूप जास्त स्कीमचा भरणा त्या ठिकाणी दिसला. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो अशा प्रकारे चॅप्टर वाईज थोडंसं जाण्याचा प्रयत्न करूया. जिथं क्रिटिकल जायची गरज आहे तिथं क्रिटिकल जाऊयात, जिथं सिंपल लक्षात ठेवायची गरज आहे तिथं सिंपल लक्षात ठेवूयात आणि हे कम्प्लीट करूयात. सो पुढच्या सेशनमध्ये
भाग 4 मध्ये भेटूयात. पुढच्या या 8वा आपला उद्योग आणि सहकार नावाचा चॅप्टर आहे. तर त्या आणि इतर वेगवेगळ्या मुद्द्यांसह तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद आणि बाय बाय.